हे आहे आमचं जुनं आंब्याचं झाड, ज्याला खूप हा व्ह्यू एकदा चेक करा कसा आहे. माहिती ना तुम्हाला, हे केळीची झाडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण एक केळीचा घड उतरवला होता आणि ज्यामध्ये 70 ते 80 केळी निघाले होते. आणि हे केळीची झाडी माहिती का तुम्हाला, गेल्या वर्षी आय थिंक ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्या दादाने 2 केळीची रोपे आणून इथं लावली होती. आता त्या केळीची इतकी सारी केळीची झाडं झालेली आहेत आणि 2 केळी इथं आपल्याला तयारसुद्धा झालेले आहेत. आपण 3 वेळेस या केळीची घड उतरवलेली आहेत आणि केळी खाल्लेली सुद्धा आहे. खूप मोठी केळी आहे, तुम्हाला दाखवते मी. बघू शकता, तिथं एक घड लागलेला आहे आपला केळीचा. आणि आता नुकताच काल एक घड आलेला आहे, माझ्या पाठीमागे आहे, तुम्हाला दाखवते मी. तर अशा प्रकारे आपण लावलेलं कुठलंही झाड, रोप, काहीही वेस्ट कधीच जात नाही. ते आपल्याला काही ना काही देऊनच जातं. एकदम ऑर्गॅनिक आहे. आणि चला आणखीन तुम्हाला काय काय आहे ते सगळं काही दाखवते. तर आता मी हातातच कॅमेरा पकडलेला आहे आणि आपल्याला इथं बघायचं आहे हे केळीचा घड. बघू शकता किती सुंदर केळी लागलेले आहेत. याला थोडंसं पाणी आणि शेणखत कमी पडलेलं आहे, त्यामुळे याच्या केळी ज्या आहेत त्या लहान लहान लागलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. तरी सुद्धा या मार्केटच्या केळी इतक्या केळी आहेत, पण आपल्या ज्या या झाडांच्या केळी आहेत त्या खूप ओव्हर साईज आहेत. मार्केटमध्ये ज्या केळी मिळतात त्यापेक्षा ह्या खूप मोठ्या आहेत, परंतु याला थोडंसं पाणी आणि खताच्या कमीमुळे या थोड्याशा लहान लहान तयार झालेल्या आहेत. पण बघू शकता तुम्ही खूप साऱ्या इथं केळीचं क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही आहे इथं. आणि झाडं बघायला गेली तर 1 वर्षात आपल्याकडे किती झाडं झाले आहेत तुम्हाला दाखवते. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि खरं नाही वाटणार की फक्त 1 वर्ष झाले की लावली. फक्त 2 रोपं लावली होती. आता बघू शकता इथं किती झालेली आहेत. इथं तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. आणि इथं आपल्याला काल जे आलेलं मी तुम्हाला दाखवलं होतं सुरुवातीला, ते पण दाखवते तुम्हाला. फूल किती मोठं आलेलं आहे आणि मला असं वाटत आहे की या फुलामधून आता केळी जी आहे ती रिअल साईजमध्ये येणार आहे. म्हणजे जी आपली मोठी साईज आहे केळीची ती इथं आपल्याला मिळणार आहे. बघू शकता हे फुलच किती मोठं आलेलं आहे इथं आणि किती सुंदर आहे. कुणाचं मन करणार नाही इथं येऊन राहायला आणि इथं सर्व काही अनुभव करायला. आता जाते आपल्या झाडाकडे, जे की माझे फेवरेट आहेत, फुलांची झाडे. तर इथं बघू शकता तुम्ही आंब्याचं झाड आहे इथं. आता उन्हाळा असल्यामुळे याला जास्त फुलं लागत नाहीत आणि छोटी छोटी फुलं लागत आहेत. आणि इकडं आहेत तुळशीची झाडं. इथं खूप सारे मंजुळा आलेले आहेत तुळशीला. हा आहे मँगो. मँगोचा सीझन सुरू झाला बरं का. आता मँगो पिकायला लागलीत. बघू शकता इथं मँगोची साईज आपल्या. आणि क्वांटिटी पण खूप सारी आहे आणि साईज, क्वालिटी आणि क्वांटिटी सेम आहे. परफेक्ट, एकदम परफेक्ट. हा व्ह्यू एकदा चेक करा कसा आहे. वाटतंय ना कोकणमध्ये आल्यासारखं. हे 2 पपईची झाडं होती. याच्या खूप साऱ्या पपई आता खाऊन झालेल्या आहेत आणि याला आता पपई लागत नाहीये. माहीत नाही कशामुळं. ते झाडाचं वय झालं आहे की मग त्याला पाणी कमी पडत आहे, कशामुळं त्याला लागत नाही माहीत नाही. इथे एक आंब्याचं झाड आहे, हे की छोटा आहे, आणखीन याला आंबे लागलेली नाहीत. आणि आमचं जुनं आंब्याचं झाड दाखवते. हे आहे आमचं जुनं आंब्याचं झाड, ज्याला खूप सारे मँगोज लागलेले आहेत. बघू शकता इथं खूप सारे छोटे छोटे मँगोज आहेत इथं. याला दरवर्षी खूप मँगोज लागतील. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या झाडाची की या झाडाचे मँगो जे आहेत
ते छोटे छोटे आहेत, पण याची जी टेस्ट आहे एकदम म्हणतात ना गावरान आंबा जो आहे, याची टेस्ट जी आहे ती मार्केटमध्ये कुठल्याही आंब्याला बीट करू शकते. इतकी याची टेस्ट एकदम भारी आहे, एकदम सुपर. म्हणजे याचा मँगो खाल्ला ना बस बस. आणि आता दाखवते आमचं गुलाबाचं झाड, ज्याला खूप सारे फुलं लागतात बहार आल्यानंतर. आता याचा एक बहार येऊन गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथं आम्ही जास्त फुलं तोडत नाही, तर याची वाळलेली खूप सारी फुलं आहेत, इथं वाळून गेलेली आहेत, ताजी पण आहेत. परंतु याचा बहार आता सध्या गेलेला आहे, कारण नाहीतर जेव्हा बहार असतो त्यावेळेस इथं पूर्ण हे झाड असं भरलेलं असतं, पांढरं शुभ्र झालेलं असतं फुलांनी. आणि खूप सुंदर इथं आलं की असं म्हणतात ना फोटो पॉईंट, एखादा फोटोशूटचा पॉईंट असल्यासारखं फील होतं. बघू शकता इथं तुम्ही किती सुंदर आहे, एकदम सुंदर वातावरण आणि सुंदर असं आपलं हे झाड आहे. बापरे, खूप ऊन आहे, इतक्या उन्हात मी व्हिडिओ बनवते. बघू शकता हे 2 नारळाची झाडं आहेत आमचे एंट्रीचे, घराच्या जे आल्यानंतर व्ह्यू जो दिसतो, हे 2 झाड दिसतात. किती म्हणजे किती छान बनवले असं मला वाटते. आणि एकदम खूप म्हणजे मलाच माझं खूप आवडतं. दुसऱ्यांनी काय असं तारीफ करावं असे एक्सपेक्टेशनच नाही, आपल्यातच आपण आनंदी. हे बघू शकता आंब्याचे झाडं आहेत. या आंब्याला यावर्षी आंब्या लागलेला आहे, तर बघू शकता याच्या कैऱ्या कशा लागलेल्या आहेत, लांबक्या लांबक्या. आणि हा आंबा खूप गोड आहे आणि मोठा पण होतो, याची कोय लहान आहे. आणि हा जो आंबा आहे याला पण खूप सारे आंबे लागलेले आहेत, बघू शकता खाली पण लागलेले आहेत आंबे. तर हा जो आंबा आहे, हा आंबा खूप लेट येतो, खूप लेट पिकतो हा आंबा. आणि याची पण टेस्ट त्या आंब्यासारखीच आहे. आणि या आंब्याला आंबे लागलेले नाहीत. आणि तो जो शेवटचा आंबा आहे त्याला सुद्धा आंबे लागलेले आहेत. त्याच्या पलीकडे शेवगा, ड्रमस्टिक जे म्हणतात त्याचं झाड आहे. तर हे जी 5 आंब्याची झाडं लावलेली होती लहान असताना, म्हणजे मी 7वी 8वीमध्ये असताना, तेव्हापासून आम्ही गावात राहायचो तेव्हा. तर मी रोज सायकलीवरती येऊन या झाडांना पाणी घालायचं. म्हणजे लहानपणापासूनच शेतीची आवड असल्यासारखं आहे माझ्यामध्ये. शाळा सुटली की माझं पहिलं काम असायचं की सायकल घेणं आणि शेतामध्ये येऊन त्या आंब्यांना पाणी घालायला मी रोज यायचे. तर हे होतं छोटासा व्लॉग माझ्या घराच्या अवतीभोवतीचा. तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बाय बाय.